नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरस्वती किचनमध्ये. आज आपण भजी पाहणार आहोत, पण दोन प्रकारची. एक पारशी दोडका आणि दुसरी फणसाची भजी. आता यात इथे पाहू शकता तुम्ही, मी एक पारशी दोडका घेतलेले. पारशी म्हणजे ज्याची स्किन सॉफ्ट असते. आपलं दुसरंवाल्या दोडक्याचे कसे एकदम लच्छे काढावे लागतात, वरची स्किन काढावी लागते, तसं नाही दुसरंवालं. आता इथे मी थोडंसं बेसन घातलं, त्यात चटणी, मीठ, त्यानंतर हळद, ओवा, कोथिंबीर घातली आहे आणि त्यात नंतर मी पाणी घातले. आता यामध्ये आणखी एक की मी सोड्याचा वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा आपलं बॅटर छान फुलतं. पण यासाठी मी इथे थंड पाण्याचा वापर केलेला आहे, कारण मला ही भजी लवकर काढायची होती, म्हणून मी थंड पाणी घातलेलं आहे. थंड पाणी घातल्याच्यानंतर मी ते गरम झालेलं चमचाभर तेल घातलेलं आहे त्यात. त्याने काय होतं की आपली जी भजी आहेत ती जाळी पकडतात. जसं की सोड्याचं काम करतं, सेम तसंच गरम तेल मोहन जे असतं ते सोड्याचं काम करतं. फक्त इथे सोडा टाळला, कारण खरं तर अवेलेबल पण नव्हता, तर एमर्जन्सीमध्ये कधी कधी आम्ही याचा पण वापर करतो. आता इथे पाहू शकता आपण छान दोडके जे आहेत ते बारीक गोल स्लाईस केलेले त्या बॅटरमध्ये बुडवून आपण यामध्ये टाकले. आता याला छान मीडियम फ्लेमवर छान तळून घ्यायचं. मीडियम फ्लेवर केल्याच्यानंतर मग थोडंसं लो फ्लेमवर म्हणजे दोन्हीच्या मध्ये ठेवायचं आणि छान याला फ्राय करायचं. कारण काय आहे, वरचं आवरण तर तळून जाईल, पण मधातला जो दोडका आहे तो पण छान शिजला पाहिजे. त्यासाठी हे मध्यम ते म्हणजे लो ते मध्यम आचेवर शिजवायला हवेत, म्हणजेच तळून घ्यायला हवेत. आता इथे आपले छान ही भजी लालसर तळून झालेले आहेत. आता इथे माझ्याकडे फणसाचे तुकडे होते. आता ही फणसाची भजी मी माझ्या बाळासाठी करते, कारण तो काय करतो, फणसाची भाजी खात नाही, म्हणून मी ते त्याच्यासाठी भजी बनवून दिलेली आहे. फक्त या बॅटरमध्ये मी थोडंसं अद्रक लसूण पेस्ट टाकलं, ते स्किप झालेलं आहे. इथे तुम्ही नाही टाकलं तरी चालतं, पण मी टाकलं होतं. त्यानंतर सेम तसंच आपल्याला बॅटरमध्ये बुडवून त्याची भजी बनवायची आहे. आता इथे पाहू शकता त्याची भजी बनवून घेतली आणि ही सुद्धा खूप छान लागतात. खरं तर फणसामध्ये जर तुम्ही बेसन आणि छान स्पायसेस ॲड केले, मसाले ॲड केले आणि तसं जरी कोरडं थोडंसं एक पाण्याचा छिटा मारून जर तळून घेतलं तरी पण ते फार छान लागतात. पण एवढं की ते पहिले बॉईल करून घ्यायचे. इथे माझ्याकडे ऑलरेडी मिठाच्या पाण्यामध्ये मी उकळून ठेवलेलं होतं, पण मी तसंच वापरलं. कच्चं नका वापरू फणस, कारण फणस लवकर शिजत नाही. तळतानासुद्धा जर तुम्ही भजी करत असाल त्याला पहिले शिजवून घ्यावं लागेल तुम्हाला. आता माझ्याकडे बॉईल केलेला मिठामध्ये होता, म्हणून मी तो घातला. तुम्ही हळद मिठामध्ये पण शिजवून खाऊ शकता. आता इथे पहा छानपैकी आपली भजी तयार झाली. याला पण त्याच फ्लेमवर तळून घ्यायचं, कारण जरी आपण फणसाला बॉईल केलेला असेल तरीसुद्धा काय आहे ना की तो जो क्रिस्पीनेस असतो, एक तळण्याचा जो फ्लेवर असतो तो थोडासा वेगळा येतो. तर त्यासाठी आतपर्यंत तेल पोचून ते छान फ्राय झालं पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्याला छान मध्यम आचेवर तळून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान खरपूस होतात. आणि भजी खरपूस खायला जास्त चांगलं लागतं, कारण कसं भाजी म्हणजे आपण जी भाजी आतमध्ये टाकली ती ऑलरेडी मॉइस्ट असते, त्याच्यामुळे वरचं आवरून कुरकुरीतनंसुद्धा खायला ती मजा नाही येत. आता इथे मी पापड घेतलेले. हे पापड मी घरी बनवले, पण प्रॉब्लेम हा झाला की तेल खूप जास्त तापलं होतं आणि मी तसंच पापड टाकलं. जेव्हा पण उडदाचे पापड आपण तळायला घेतो तेव्हा तेलाचं तापमान कमी ठेवायचं. आता इथे पाहू शकता मी हाताने काढलं तर एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तरी पण तुम्ही कधी पण मंद आचेवर काढलं म्हणजे काय होतं, ते छान खरपूस असे पापड बनतात. आता हे मी घरी बनवलेले पापड आहे. याची पण रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा, मी नक्की अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आता इथे पाहू शकता आपली प्लॅटर मस्त तयार झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची भाजी आणि पापड उन्हाळी वाळवणाचे सगळ्यात सुंदर पर्याय म्हणून ओळखले जाऊ शकतात. ते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, तुमच्यासोबत तुमच्या बाळांनासुद्धा पौष्टिक गोष्टी खाऊ घाला आणि कॉमेंट करून सांगा जर तुम्हाला पापडाची रेसिपी हवी असेल किंवा आणखी कोणत्या रेसिपी हवी असतील तर. तुमच्या सर्वांचे मनापासून फार फार धन्यवाद.